नमस्कार मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण चार्टवरती तयार होणाऱ्या वेगवेगळ्या आकारातील बुलिश आणि बेरिश या दोन्ही प्रकारच्या कॅन्डल्समध्ये फरक समजून घेण्याचा प्रयत्न. ज्या बुलिश कॅन्डल्स तयार होतात त्या बुलिश कॅन्डल्समध्येही वेगवेगळ्या आकारामध्ये तयार होणाऱ्या कॅन्डल्सचा अर्थ आपण कसा लावायचा आणि बेरिश ज्या कॅन्डल्स तयार होतात ज्या वेगवेगळ्या आकारामध्ये तयार होतात त्या कॅन्डल्सचा अर्थ आपण कसा लावायचा हे आपण मागच्या भागामध्ये. ज्या बुलिश कॅन्डल आपण वेगवेगळ्या आकारातील पाहिल्या त्याच्यामध्ये कॅन्डल्सची बॉडी आणि त्या कॅन्डल्सना वरच्या साईडला असणारी शॅडो यांचा विचार करून त्या कॅन्डलचा अर्थ आपण काय लावायचा किंवा काय निष्कर्ष काढायचा हे आपण काल सांगितलं. त्याच्यानुसार कॅन्डलची बॉडी आणि कॅन्डलच्या वरच्या साईडला असणारी वीक विचारात घेऊन कोणती कॅन्डल ही स्ट्रॉंग बाईंग साठी उपयुक्त आहे त्या कॅन्डल्स आपण पाहिल्या. बुलिश कॅन्डल्स पाहत असताना पहिल्या 3 प्रकारच्या ज्या कॅन्डल्स आपण पाहिल्या त्या स्ट्रॉंग बाईंग साठी उपयोगात आणण्यासाठी कॅन्डल्स आपण पाहिल्या. आणि त्याचप्रमाणे ज्या बेरिश कॅन्डल्स आपण पाहिल्या त्या बेरिश कॅन्डलना खालच्या साईडला असणारे विक किंवा शॅडो त्याचं प्रमाण याच्यावरून अपोजिट साईडला असणारे रिॲक्शन विचारात घेऊन कोणत्या कॅन्डल्स ह्या स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल आहेत आणि कोणत्या कॅन्डल बेरिश आहेत पण वीक आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चार्टवरती तयार होणाऱ्या न्यूट्रल स्वरूपाच्या काही कॅन्डल्स असतात ज्या ठिकाणी आपल्याला वेट आणि वॉच करावा लागतो. अशा कोणत्या कॅन्डल्स आहेत त्या कॅन्डल्सची माहिती आज आपण. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा बायर्स खरेदीदार आणि विक्रेते ज्याला आपण सेलर्स म्हणतो हे दोघेही समान ताकदीचे असतात किंवा दोघेही समान पद्धतीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. अशा वेळेला त्यांच्या खरेदी विक्रीचे जे व्यवहार होतात त्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराचं दर्शन घडवणारी जी कॅन्डल असते ती कॅन्डल्स म्हणजे न्यूट्रल पद्धतीची कॅन्डल. आता ही चार्टवरती कॅन्डल कशी तयार होते तर आपल्याला चार्टवरती अशा पद्धतीचे कॅन्डल्स दिसते की ज्या कॅन्डलची बॉडी ही खूप छोटी असते. म्हणजे ओपन आणि क्लोज हे एकाच ठिकाणी असतात किंवा जवळपास असतात. आणि त्या कॅन्डलच्या दोन्ही साईडला म्हणजे अप्पर साईडला असणारी वीक आणि लोअर साईडला असणारी वीक ह्या दोन्ही वीक ह्या मोठ्या असतात. म्हणजे दिसायला ती कॅन्डल या प्रमाणात क्रॉस सारखी दिसते. आता अशी कॅन्डल ज्यावेळेला आपण चार्टवरती पाहतो त्यावेळेला आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी बायर आणि प्राइसला वरच्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला परंतु एका ठराविक रेंजला गेल्यानंतर त्या ठिकाणी सेलरांचं वर्चस्व वाढलं किंवा सेलरांचं प्रेशर वाढलं. सेलर मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झाले आणि प्राइसला खालच्या दिशेने.
ओपन प्राइसच्या खाली घेऊन गेले, म्हणजे सेलर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऍक्टिव्ह. परंतु प्राइस एका ठराविक रेंजला गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी बायर हे मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झाले, अग्रेसिव्ह झाले आणि प्राइसला पुन्हा वरच्या दिशेने घेऊन, म्हणजे सेलरांनीही प्राइसला खालच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि बाहेरही प्राइसला वरच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न. हा दोघांचा जो संघर्ष आहे हा अनिर्णित अवस्थेमध्ये संपलेला आहे, हे सांगण्याचं काम या प्रकारची कॅन्डल्स. म्हणजे हा सामना अनिर्णित राहिलेला, याच्यामध्ये बायर विजयी झालेत की सेलर विजयी झाले, याच्यामध्ये कुणाची ताकद जास्त आहे याचा निर्णय या कॅन्डल्सवरती होऊ शकत. म्हणून ही कॅन्डल आपल्याला इनडिसिजन कॅन्डल म्हणून ओळखली जाते, न्यूट्रल कॅन्डल म्हणून ओळखली जाते. आणि अशा पद्धतीची कॅन्डल ज्या वेळेला चार्टवरती तयार होते त्यावेळेला आपण मार्केटमध्ये एंट्री करण्याची घाई, कोणत्याही साईडला एंट्री करण्याची घाई करायची. जोपर्यंत या कॅन्डलचा हाय आणि या कॅन्डलचा लो यापैकी एका बाजूला ब्रेक करून प्राइस मुवमेंट करत नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचं डिसिजन घ्यायचं. त्यामुळे या कॅन्डलला आपण वेट अँड वॉच म्हणतो, कारण यामध्ये जर आपण एंट्री घेतली तर बराच वेळ मार्केट हे एका ठराविक रेंजमध्ये फसण्याची किंवा मुवमेंट करण्याची शक्यता आहे. त्यामुळं जोपर्यंत ही रेंज ब्रेकआउट होऊन प्राइस बाहेरच्या दिशेला मुवमेंट करत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा विचार बायचा किंवा सेलचा निर्णय या ठिकाणी घ्यायचा. याच कॅन्डलला लॉंग लेग डोजी असं म्हटलं जातं. या कॅन्डलला काय म्हटलं जातं? लॉंग लेग डोजी. म्हणजे या कॅन्डलची बॉडी ही छोटी असते, रिअल बॉडी छोटी असते आणि दोन्ही साईडला असणारी वीक मात्र खूप मोठ्या वीक तयार झालेल्या. यातून दुसरी एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे या टाइम फ्रेम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅल्यू या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये व्हॅल्यू अवेलेबल. बायरही मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि सेलरही मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळं आपापल्या दिशेनं प्राइसला घेऊन जाण्याचा प्रयत्न हे दोघेही मोठ्या प्रमाणामध्ये करत होते. हे सूचित करणारी ही कॅन्डल, ही सांगणारी ही कॅन्डल. परंतु याच्यामध्ये निर्णय झाला का? तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. त्यामुळं अशी कॅन्डल ज्यावेळेला आपल्याला चार्टवरती दिसते त्यावेळेला आपण एंट्री घेण्याची घाई करायची नाही. हा महत्वपूर्ण डिसिजन याच्यामध्ये आपण घ्यायचा. याच्यानंतर पुढची एक कॅन्डल आपल्याला दिसते. याच प्रकारची कॅन्डल असते पण ती आकाराने खूप छोटी असते. म्हणजे या कॅन्डलची बॉडी सुद्धा रिअल बॉडी ज्याला म्हणतो आपण, ती रिअल बॉडी खूप छोटी असते. म्हणजे ओपन आणि क्लोज एकाच ठिकाणी असतात किंवा ज्या ठिकाणी प्राइस ओपन झाली त्याच ठिकाणी मार्केट क्लोज होताना येऊन प्राइस थांबलेली असते किंवा त्याच्या जवळपास येऊन प्राइस थांबलेली असते. आता या ठिकाणी या कॅन्डलला असणारी वीक ही बॉडीच्या तुलनेमध्ये थोडी अधिक असते. परंतु त्या वीक्स ह्या फार मोठ्या नसतात. एकदम छोटी कॅन्डल आपल्याला पाहायला जी अधिक चिन्हासारखी आपल्याला दिसते. अशी कॅन्डल ज्या वेळेला चार्टवरती तयार होते त्यावेळेला असा निष्कर्ष निघतो की या ठिकाणी बायरही थकलेले आहेत आणि सेलरही थकलेले. म्हणजे बायर खरेदी करण्यासाठी इंटरेस्टेड नाहीत आणि सेलर सेल करण्यासाठी इंटरेस्टेड नाही. याचाच अर्थ या ठिकाणी व्हॅल्यूम खूप कमी असतो आणि व्हॅल्यूम कमी असल्यामुळं ही छोटी कॅन्डल्स तयार.
अशा वेळेला सुद्धा आपण मार्केटमध्ये एंट्री करण्याचा किंवा बाय किंवा सेल करण्याचा निर्णय घ्यायचा नसतो. वेट अँड वॉच करावा. जोपर्यंत या रेंजची या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक करत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारच्या साईडची पोझिशन घेत नाही. ही अनडिसिजन कॅन्डल. परंतु मित्रांनो, यानंतर मात्र ट्रेंडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चेंज होण्याची शक्यता असते किंवा याच्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट ही मोठ्या प्रमाणामध्ये येण्याची शक्यता असते. म्हणजे वादळापूर्वीची शांतता म्हणून या कॅन्डलकडे पाहिला. ती कोणत्या दिशेनं होईल हे आपण सांगू शकतो. पण समजा जर अशा पद्धतीची कॅन्डल ही बॉटम लेवलला जर तयार झालेली असेल तर याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत सेलर मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होते, पण या सपोर्ट लेवलला आल्यानंतर सेलर थकलेले आहेत आणि ज्या वेळेला या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो त्यावेळेला बायर ऍक्टिव्ह झाल्याचे चिन्ह आपल्याला या ठिकाणी. म्हणजे अशी कॅन्डल ज्या वेळेला बॉटम लेवलला तयार होते त्यावेळेला इथून ट्रेंड चेंज होण्याची शक्यता असते. पूर्वीचा असणारा ट्रेंड चेंज होऊन बुलिश ट्रेंडमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता नाही. आणि समजा अशाच पद्धतीची कॅन्डल जर टॉप लेवलला तयार झाली तर त्या ठिकाणी बायर हे मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह होते, परंतु रेजिस्टन्स लेवलला पोहोचल्यानंतर एका ठराविक प्राइस रेंजला पोहोचल्यानंतर त्यांना खरेदी करण्यामधला इंटरेस्ट कमी होतो. आणि या ठिकाणी सेलर ऍक्टिव्ह झाल्यानंतर ट्रेंड चेंज होण्याची शक्यता निर्माण होते. ज्यावेळेला अशा कॅन्डलचा लो ब्रेक केला जातो त्यावेळेला डाऊन साईडचा ट्रेंड सुरू होण्याची सुरुवात होते. अशा पद्धतीनं ही कॅन्डल न्यूट्रल जरी असली तरी ती कुठं तयार होते आणि त्याच्यानंतर तिचा हाय किंवा लो ब्रेक होतो याच्यावरती आपल्याला डिसिजन घ्यायचा असतो. जोपर्यंत या कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचा डिसिजन घेत नाही. म्हणून याला इनडिसिजन कॅन्डल म्हणून ओळखतात. ही दुसऱ्या प्रकारची कॅन्डल. अशाच पद्धतीची तिसऱ्या प्रकारची एक कॅन्डल आपल्याला पाहायला मिळते ज्याच्यामध्ये कॅन्डलची बॉडी थोडीशी मोठी असते आणि कॅन्डलला दोन्ही साईडला सुद्धा छोटी वीक असते. ही कॅन्डल सुद्धा आकाराने छोटी असते, म्हणजे या ठिकाणी सुद्धा व्हॅल्यूम आपल्याला कमी प्रमाणामध्ये दिसते. आणि अशा पद्धतीची कॅन्डल सुद्धा ज्या वेळेला टॉपला किंवा बॉटमला तयार होते याच्यानंतर ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता असते. ट्रेंड रिव्हर्स होतो म्हणजे पूर्वीचा असणारा ट्रेंड चेंज होऊन नव्या ट्रेंडला सुरुवात होण्याची शक्यता अधिक. ज्या वेळेला चार्टवरती अशा पद्धतीच्या कॅन्डल्स आपल्याला दिसून येतात ज्या कॅन्डलची बॉडी छोटी असते आणि दोन्ही साईडला असणारी वीक मोठी असते किंवा बॉडीच्या तुलनेमध्ये वीक आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसून येते किंवा कॅन्डल्स छोट्या दिसून येतात, त्यावेळेला त्या कॅन्डल्स ह्या न्यूट्रल कॅन्डल्स म्हणून ओळखल्या जातात. अशा वेळेला आपण वेट अँड वॉच करायचं असतं. अशा पद्धतीच्या कॅन्डल्स ज्या ज्या वेळेला आपल्याला चार्टवर दिसतील त्या त्या वेळेला आपण या कॅन्डलच्या हाय आणि लो ब्रेक होण्याची वाट आपण पाहायची असते आणि त्याच्यानंतरच आपण बाय किंवा सेलचा डिसिजन घ्यायचा.